हाय हॅलो, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व चांगलेच असाल आणि आज आता आणि वाईट असलं तरी पण चांगलीच आहे म्हणून सांगा. हा, कारण म्हणायला काय जात नाही. हां, म्हणायला काय जात नाही, चांगलं म्हणायचं आणि दिवस ढकलायचं. तर आज आम्ही चाललो आहोत, काय करायचं चाललंय आपण? तर आम्ही चाललोय नदीला धुणं धुवायला चाललोय आम्ही आणि सेम प्रॉपर गावाकडची वेब्स आहे. सो चला तर मग. आणि हा ब्लॉग काही यात्रेचा नव्हता. घेणार कारण हा बघा, हा चिन्ह चालत का डब्बा घेऊन चाललोय आम्ही. तर चला तर मग चालूय बघा. सांगणार होती ज्योती मावशी नको म्हणली की नदीला अजून केवढं चालायचंय म्हणजे मग त्यावर चिनी चालू होती. तेच चिनेचा घेतलाय मी ना. चिने हात काढ चिने, तू किती जरी हात ठेवलास तरी तू ओळखणारच आहे. हे टब घेऊन आहे, हे काय आणि माझं घेऊन आहे. बघू शकता लूक प्रस घेतलेली आहे आणि 2 मोबाईल हातात पकडलेले आहेत आणि मुलगी चालली आहे कपडे धुवायला. नाही धुणार नाही, मी हिला धुवायला लावणार. आपण नुसतं बघायचं. हिला धुवायला लावायची, कामाला हिला लावायची. तर आम्ही चाललोय अशा तऱ्हेने. भारी दिसायला लागलाय चिनी ना, किती चांगलं पण म्हणायचं. बघ तर चांगलं दिसायलाय. टपालूक मध्ये टपालूक भारी आहे टपालूक. हा आले बाबा, मी आले. तर अशा तऱ्हेने आम्ही सगळेजण चाललोय. हे बघा इकडचा व्ह्यू. मी इकडं खरं तर पहिल्यांदाच आल्या, म्हणजे मावशीच्या गावाला भरपूर आल्या, पण इकडे ह्या साईडला मी कधी जास्त आलेली नाहीये. जिथे तू कधी पहिल्यांदा यायलास का? अरे तर बघा इकडं झाडी बिडी एकदम मस्त आहे एकदम आईला. तर आता आम्ही आलेलो आहे त्या रूटला, नदीच्या बरोबर. मस्त आहे इथला व्ह्यू. तर आम्ही या रूटला आलो. हे दिगंबरांचं मंदिर आहे, दत्त दिगंबरांचं मंदिर आहे, दत्त मंदिर आहे. जमे रहो जोरात. तर मला पाण्याची भीती वाटते म्हणून मी तर कळायला थांबलेली आहे. ती गेल्या धुणं धुवायला. सो म्हणून मी तर लाडखाली का बसलेली निवांत बाकड्यावर. भीती वाटते बाबा मला पाण्याची, त्यामुळे मी काय गेलेली. आणि तेवढ्यात दिगंबरांची आरती चालू झाली आणि आम्हाला आरती सुद्धा भेटली. तर आता आम्ही आरती वगैरे करून आता आम्ही घरी चाललोय. तर बघा इकडचा परिसर असा आहे. आणि आता इथली दत्ताची आरती करून आता माणसं इकडं हनुमानची आरती करायला आले. तिथे एक हनुमानचं पण मंदिर आहे. आणि कसं वाटलं इथे नवीन काहीतरी एक्सप्लोअर करायला मिळालं. नदीपाशी छान थंडगार हे गेले. तर मी काय नदीपाशी गेली नाही, कारण मला खरं तर पाण्याची आधीपासूनच खूप भीती वाटते. मी काय पाण्यापाशी गेली नाही. तर हे बघा इकडचा व्ह्यू. तर घरी आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी वडापाव आणले होते आणि हे बघा आम्ही सगळे वडापाव खात होतो. आणि वडापाव खाऊन झाल्यानंतर आम्ही थोडा रील्स वगैरे केल्या आणि डायरेक्ट जेवायलाच बसलो. आणि हे बघा आम्ही आता सगळी जण जेवत आहोत. टेढ़े मेढ़े खाओ जाओ और टेढ़े मेढ़े बन जाओ. कुछ भी मतलब कुछ भी. मग तुम्ही खाऊ नका, बनवू नका. हो आलं. आता आम्ही चाललोय. कुठं चाललोय आपण? आता आम्ही चाललोय मामाच्या घरला. हे जर ते बंद कर, तर ती बंद कर. आणि आम्ही एवढ्या उन्हात तानाचं चाललोय. ही बघा घरातली आमच्या.
हा दिसते. तर एवढ्या उन्हात तानाचं आम्ही चाललोय. लय उन्हाचं टेम्परेचर आहे आणि आम्ही चाललोय. ह्यांनीच बघा कसं डोक्यावर बिकाव घेतलंय आणि मी बघा एकटी अशी चाललोय आपली उन्हाची तडपडत. मग किती तडपड नाही उलट पाहायला बघा ही आमच्या घरातली काय काळजी नाही माझी. आणि तर आत्ताच आम्ही फाट्यावरनं आलोय बघा, चुयाच्या फाट्यावरनं आलोय. बघा इकडची कमानी आणि आता इथे येऊन आम्ही जरा बसणार आहे. आई शपथच तसंच आम्ही आता बसलोय इथं बसची वाट बघत या दुकानाच्या दाराच्या खाली. एस टीची वाट बघ. एस टीची असं तोंड करू नको. माझं व्लॉग बघणारे म्हणजे ढकलतील, स्किप करतील, पुढे करू देत यार, मला नकोच आहे कुणाचं टेन्शन यार. हां तुझं टेन्शन नसलं तरी माझा ब्लॉग आहे याच्यात तू काय तर तुझं थोबाड बघू देत, माझं थोबाड बघू नका तुम्ही. तुम्हाला जर का आवडत नसेल तर होय स्किपच करते तुझं हे आलं. ऑफकोर्स मला स्किपच करा तुम्ही. हां मला कोणाच्या आयुष्यामध्ये काय स्टॉप देऊन काय आणली पाणी आणलं असता बी पाण्याची बॉटल आणल्या बघ मावशीकडून किती जा की तू, मला तुला बोलतो. पाणी है पाणी जनजीवन है. तर लय ऊन आहे गाईस, तुम्ही असल्या उन्हात खरंच बाहेर पडण्याची दक्षता घेऊ नका. आणि हे बघा घेऊ नका, की काय रिस्क घेऊ नका. हां रिक्स घेऊ नका. दक्षता आणि रिक्स एकच. मी मराठी नो, बोल दक्षता वेगळं. तर आम्ही आता एस टीची बाट बघून आता आम्ही रिक्षात चाललोय. तर बघा इकडला नजारा, गाडी जंगली आहे. तर गाईज आता आम्ही आलोय आणि आता आम्ही चाललोय मामाच्या घरी. आता मी मावशीच्या घरी होते, आता मामाच्या घरी चाललोय. तर चला तर मग आलोय आता. ऊन खूप असल्यामुळे आम्ही काय तर थंड घ्यायला आलोय. तर दीदी थम्सअप घ्यायला लागल्यात बघा. चिने टिकली कुठे गेली ग तुझी? काय माहिती आहे टिकली पट्टी वाटते. तर घरी आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी थम्सअप पार्टी केली आणि हा व्लॉग इथंच एंड होत आहे. आणि चला तर मग टाटा बाय बाय. लाईक करा, सबस्क्राईब करा, बाय.